आता बातमी येते अमरावतीवरून। विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने अमरावती शहरामध्ये गाडगेनगर ते संत गाडगेबाबा विद्यापीठापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या निवडणुका बंद पडल्या आहेत। या निवडणुका तातडीने सुरू करण्यात याव्यात। प्रवेश प्रक्रियेमध्ये एजंट, ब्रोकर्स आणि तत्सम गैरप्रकारचा वाढता प्रभाव लक्षात घेता विद्यापीठ प्रशासनाने यावर उपाययोजना कराव्यात। वेगवेगळ्या अभ्यासक्रमांचे शुल्क ठरवताना निकष वापरण्यात यावे अशा विविध मागण्यांसाठी गुरुवार दिनांक 14 नोव्हेंबर रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने अमरावती शहरामध्ये गाडगेनगर ते संत गाडगेबाबा विद्यापीठापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात अमरावती विभागातील मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते। यावेळी गाडगेनगर येथील संत गाडगेबाबा समाधीपासून ते संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठापर्यंत हा मोर्चा काढून विद्यार्थ्यांनी विद्यापीठाबाहेर ठिय्या दिला आणि जोरदार विद्यापीठाविरुद्ध घोषणाबाजी केली। यावेळी विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात याव्यात, अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आलाय। या मोर्चामध्ये फक्त अमरावतीच नाही तर बुलढाणा, वाशिम, अकोला, यवतमाळ या पाचही जिल्ह्यांमधून मोठ्या प्रमाणात छात्रशक्ती इथे आले आहे। हा मोर्चा आम्ही सुरुवात केली होती 7 तारखेला कॉलेज बंद आंदोलनापासून। कॉलेज बंद आंदोलन झाले, त्यानंतर कॉलेज बंद आंदोलनाने आम्हाला सर्व विद्यार्थ्यांनी समर्थन दिलं आणि आज मोठ्या प्रमाणात विद्यार्थी मला इथे दिसतो आहे। आणि हा मोर्चा आम्ही गाडगेबाबा मंदिर गाडगेनगर इथून सुरू केला आणि विद्यापीठावरती हा मोर्चा धडकणार आहे आमचा। जवळपास कोणकोणत्या जिल्ह्यातून या ठिकाणी विद्यार्थी आले? यामध्ये बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, अकोला या पाचही जिल्ह्यांमधून मोठ्या प्रमाणात प्रत्येक तालुक्यावरनं 83 ते 82 महाविद्यालयातले विद्यार्थी इथे आलेले आहेत। माझं नाव रिद्धेश देशमुख, अमरावती महानगर मंत्री, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद। नमस्कार, पायल गिनाके, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विदर्भ प्रांत मंत्री आहे। हा मोर्चा आपण ठिकठिकाणी काढत आहोत। आपण हा मोर्चा काही हेड्स खाली काढत आहोत, जसं की प्रवेश असेल, परीक्षा असेल, परिणाम असेल, पदभरती असेल, पाठ्यक्रम असेल। त्यातल्या त्या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे छात्रसंघ निवडणुका। या छात्रसंघ निवडणुका अजूनपर्यंत झालेल्या नाही आहे, सर्व ठिकाणी चालू आहे, पण महाराष्ट्रामध्ये आणि या विद्यापीठामध्ये सुद्धा चालू नाही आहे। यासाठी आम्ही आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि या विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधामध्ये हा धडक मोर्चा सर्व विद्यार्थ्यांसोबत आणलेला आहे। बरोबर आहे, आमच्या मागण्या पूर्ण होईल की नाही हे तर आम्ही ग्वाही देतो की आमच्या मागण्या पूर्ण होणार, कारण आमच्या मागण्या या विद्यार्थी हितार्थ आहे आणि हे विद्यापीठ सुद्धा विद्यार्थी हितार्थ आहे। त्यामुळे या प्रशासनाला विद्यार्थी परिषद आणि या छात्रशक्तीच्या पुढे नमावंच लागेल आणि जर छात्रशक्तीच्या पुढे नमत नाही आहे तर याच्या पुढेही आम्ही पाठपुरावा करेल। पाठपुरावा केल्यानंतर जर समजा हे विद्यापीठ प्रशासन विद्यार्थ्यांच्या हितात नसेल तर आम्ही पुन्हा एक मोठं आंदोलन करेल। NTV न्यूज मराठी, अमरावती।